इतरांनी काय म्हणावं, प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय आहे ते बघा ना. आमचं कशाला काळजी करता? आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार, आमचं महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण कार्यकर्ते खंबीर आहेत. 2 वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असं अपेक्षा आहे कोणाला? जनतेला. ते आमचं आम्ही ठरवू. युगेंत धंदा पाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचा. काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम, तिथंही घरातली मुलगी त्यांच्या विरुद्ध त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. असं नाही पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, तसं नाही झालं. जाऊ दे, आता काय करता. जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय. आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे. 78ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता. तुम्ही का पोहोचता? आता सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत. आम्ही केलं की ते चुकीचं. आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आहे. आम्ही सांगतोय ना.